नमस्कार. मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2024 महाराष्ट्र शिक्षक सेना, शिवसेना व महायुतीचे उमेदवार अभ्यंकर जगन्नाथ मोतीराम, शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे व आमदार कपिल पाटील यांनी अभ्यंकर जगन्नाथ मोतीराम यांच्यावरती केलेले आरोप खोटे. मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 2 दिवसावर होऊ घातलेली आहे आणि याच्या पूर्वार्धामध्ये शिवसेना पक्षाचे व इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभ्यंकर जगन्नाथ मोतीराम सर यांच्यावर अतिशय खालच्या पातळीला जाऊन काही पक्ष आरोप करत आहेत आणि याचा खुलासा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज जमा झालेलो आहे. अभ्यंकर सरांवर याआधी शिक्षण सेवकाचे प्रणेते म्हणून जोरदार आरोप करण्यात आले, परंतु त्या सर्व आरोपांचं खंडन शिक्षक सेनेच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. मंत्रिमंडळाचा निर्णय अभ्यंकर सरांच्या नावावर थोपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी काही राज्यकर्ते करत आहेत, परंतु आम्ही त्याचा जोरदार खुलासा केल्यामुळे शिक्षकांच्या लक्षात आलं की ही आपली दिशाभूल होते, आपली फसवणूक होते. त्याच्यातून उद्विग्न होऊन त्यांनी पुन्हा एकदा आदर्श घोटाळ्यामध्ये अभ्यंकर साहेबांचा मोठा सहभाग अशा प्रकारच्या बातम्या, अशा प्रकारचे व्हिडिओज प्रसारित केले आहेत आणि ही खरं तर मुंबई शिक्षक मतदारसंघातील सगळ्या शिक्षकांची पुन्हा एकदा फसवणूक सुरू आहे. यामुळे उद्विग्न झालेल्या अभ्यंकर सरांनी 50 कोटीचा मानहानीचा दावा शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे साहेब व माननीय आमदार कपिल पाटील साहेब या दोघांच्या विरोधात ठोकलेला आहे. काही दिवसात जर त्यांनी याची माफी मागितली नाही तर आम्ही कोर्टात जाऊन 50 कोटीचा मानहानीचा दावा त्यांच्यावर थोपू अशी नोटीसही आज आम्ही त्यांना दिलेली आहे. खरं तर आदर्श सोसायटीचा हा जो घोटाळा आहे त्याच्यात त्यांनी ही जी काही जमीन आहे ही कारगिल शहीदांसाठी राखीव होती अशा प्रकारची चुकीची स्टेटमेंट या ठिकाणी केलेली होती. असं कोणतंही रिझर्वेशन नव्हतं. या संदर्भातला जो रिपोर्ट आहे तो राज्यात न्यायाधीश जे पाटील यांच्या कमिशनने तो चौकशी करून तो रिपोर्ट राज्य सरकारकडे सबमिट केला होता. विधिमंडळाने त्याला मान्यताही दिली होती. असं असतानाही कारगिल शहीदांच्या नावावर तो प्लॉट खपवण्यात ही राजकीय मंडळी प्रयत्न करत आहेत. एवढंच नाही तर आदर्श सोसायटीची जी हाऊसिंग सोसायटी आहे त्या हाऊसिंग सोसायटीचे ऑनरेबल सेक्रेटरी ब्रिगेडियर टी.के. सिन्हा ज्यांना वीर चक्र प्राप्त आहे, त्यांनी हा जो त्यांचा रिपोर्ट आहे तो दिलेला आहे. याच्यामध्ये अभ्यंकर सरांवर कोणत्याही प्रकारचे आर्थिक अथवा इतर कोणत्याही प्रकारचे आरोप नाहीयेत, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा एफ.आय.आर. नाही असंही पत्र दिलेलं आहे. शिवाय जस्टिस जे पाटील यांचाही रिपोर्ट आमच्याकडे आहे. त्याच्यामध्ये अशी कोणत्याही प्रकारची जी वक्तव्य वाघमारे साहेब, कपिल पाटील साहेब यांनी केलेली आहेत किंवा लिहिलेली आहेत अशी कोणतीच वक्तव्य त्यांनी केलेली नसताना जाणीवपूर्वक मुंबईतील शिक्षकांची दिशाभूल करण्यासाठी अगदी देशद्रोहीपर्यंतचे आरोप त्यांच्यावर झाले आणि हे अतिशय वाईट आहे. केवळ शिक्षकांची दिशाभूल करायची, आपण निवडून येऊ शकत नाही, आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही म्हणून दुसऱ्याला बदनाम करायचं आणि बदनाम करताना अतिशय खालची पातळी गाठायची, हे शिक्षक सेनेला सहन होणार नाहीये. म्हणून अभ्यंकर साहेबांनी तात्काळ दोघांनाही अब्रू नुकसानीचा दावा त्यांच्या विरोधात ठोठावलेला आहे. त्यांना नोटिसा पाठवलेल्या आहेत. जर त्यांनी तात्काळ आपली माफी, आम्हाला जी अपेक्षित आहे तशी माफी जर त्यांनी मागितली नाही तर आम्ही त्यांच्या अगेन्स्ट कोर्टात जाऊ आणि त्यांनी केलेल्या चुकीच्या विधानांसंदर्भात कोर्ट त्यांना नक्कीच शिक्षा ठोठावेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. एवढंच नाही तर अभ्यंकर साहेबांच्या संदर्भामध्ये आम्ही बृहन्मुंबई सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील काशीनाथ चंद्रमोरे यांनाही पत्र लिहिलं होतं की अभ्यंकर साहेबांच्या नावावर कोणता आर्थिक गुन्हा किंवा दुसरा कोणताही गुन्हा आहे का, त्यांनी याचा सर्व चेक करू नये. जम अभ्यंकर या नावाने दाखल गुन्हे व अभिलेख मिळून आलेला नाही असा अभिप्राय दिलेला आहे. याचा अर्थ सरळ आहे की अभ्यंकर साहेबांवर कोणताही गुन्हा दाखल नाहीये, कोणताही भ्रष्टाचार त्यांनी केलेला नाही. 50 वर्षाची निष्कलंक त्यांची सेवा आहे. त्या सेवेला डाग लावून
कुठेतरी आपला उमेदवार निवडून यायला पाहिजे, आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून यायला पाहिजे। याच्यासाठी अगदी इतर राजकारणांमध्ये खालच्या पातळीला जसं राजकारण जातं तसं पहिल्यांदा शिक्षक मतदारसंघामध्ये हे राजकारण पोहोचलेलं आहे। याचा आम्ही शिक्षक सेनेच्या वतीने तीव्र निषेध करतो। हे तात्काळ जर थांबलं नाही तर पुढच्या लिगल कारवाईला आम्ही सुरुवात करू। शिक्षकांचा उमेदवारीचा शेवटचा 5 वाजेपर्यंत वेळ आहे, आपण शिक्षकांना काय आव्हान कराल? मी शिक्षकांना आवाहन करील, ज्या व्यक्तीने 50 वर्ष निष्कलंक सेवा जर आपल्या महाराष्ट्राला दिलेली असेल तर तो माणूस आपल्याला हवा आहे, जो आपले प्रश्न विधिमंडळात मानेल आणि अतिशय प्रामाणिकपणे आपले प्रश्न सोडवेल आणि राज्यातील शिक्षणाची दशा आणि दिशा जर खऱ्या अर्थाने सुधारायची असेल तर अभ्यंकर सरांशिवाय पर्याय नाही। खोट्या आरोपांना बळी पडू नका। ज्यांनी कधीच आपले प्रश्न सोडवले नाही, ज्यांची कधीच आपल्या प्रश्नांची बांधिलकी नव्हती, अशा माणसांना दूर करा। या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर होत आहे, ते मला खात्री आहे की मुंबईतील शिक्षक हे सगळे नाकारतील आणि अतिशय सेवाव्रती अशी अभ्यंकर सरांच्या पाठीमागे उभे राहतील। शिक्षक हा विद्यार्थ्यांना घडवत असतो, त्यामुळे शिक्षकांनी हे लक्षात ठेवायला हवं की अभ्यंकर सरांसारखा अतिशय प्रामाणिक, शिक्षणातलं ज्याला सर्व काही कळतं, आपले प्रश्न कळतात, आपली दशा कळते, असा माणूस जर विधिमंडळात आपण पाठवला तर आपलं फार मोठं भलं होईल, आपल्या राज्यातील शिक्षणाचं भलं होईल, आपल्या पालकांचं भलं होईल। त्यामुळे माझी विनंती आहे सर्व शिक्षकांना, पैशाचा पाऊस समोर पडलेला आहे, आरोपांची राळ त्यांनी उडवलेली आहे, परंतु त्यांचे सगळ्यांचे हेतू हे अतिशय वाईट आहे, शिक्षण संपवण्याचं आहे। त्यामुळे विनंती पुन्हा एकदा आहे की अभ्यंकर सरांच्या पाठीमागे उभे राहूया। आपल्या सर्वांना माहिती आहे की 26 जून 2024 रोजी मुंबई विभागातील शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होऊ घातलेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे तसेच इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जम्मू अभ्यंकर साहेब हे शिक्षक आमदारकीसाठी उभे राहिलेले आहेत। त्यानंतर सर्व क्षेत्रातनं एक आनंदाची लहर पसरलेली होती, सर्व शिक्षकांमध्ये आनंदाची लहर पसरलेली आहे, कारण की जम्मू अभ्यंकर यांचं कार्य जे आहे ते सर्व शिक्षकांना माहिती आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये आज काही नवीन शिक्षकांचे कैवारी आपल्या न्यूज चॅनलमध्ये दिसायला लागलेले आहेत। त्यांनी आजपर्यंत शिक्षकांसाठी, शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आजपर्यंत कुठलाही विषय त्यांनी सभागृहामध्ये मांडलेला नाहीये। त्या संदर्भामध्ये ऑलरेडीच जालिंदर सरांनी आपल्याला एक्सप्लेन केलेलंच आहे। मुळामध्ये आता जशी जशी निवडणूक जवळ येत आहे, या निवडणुकीमध्ये आता शिक्षकांचे कैवारी ज्यांनी आजपर्यंत कधीच शिक्षकांचे प्रश्न मांडलेले नाहीये आणि आता ते राजकारणामध्ये पण अलिप्त झालेले होते, असे लोक आता साहेबांवर खोटे आरोप करत आहेत। त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची नोटीस तर आम्ही पाठवलेलीच आहे, परंतु जे आरोप त्यांनी केले, आदर्श घोटाळ्यासंदर्भात त्यांनी आरोप केले, आदर्श घोटाळ्यामध्ये सरांचा कुठलाही संबंध नसतानाही त्यांनी साहेबांना आदर्श घोटाळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलेला आहे आणि जे आदर्श घोटाळ्याचे आरोपी मानले गेले ते आरोपी आज त्यांच्या बाजूला मांडी लावून बसलेले आहेत आणि त्यांना राज्यसभेची खासदारकी यांनी अवॉर्ड केलेली आहे, त्यांना दिलेली आहे। हे माझ्या शिक्षक मतदारांना माहिती आहे। अशाच पद्धतीने काही लोक ज्यांच्यावर करप्शनचे खरे त्यांच्यावर आरोप केले गेलेले आहेत आणि ते आपल्या गुगलवर जर आपण त्या उमेदवारांची नावं टाकली तर तुम्हाला ते दिसते। काही लोकांना अँटी करप्शन ब्युरोने पकडलेले आहेत। असे लोक एका सज्जन व्यक्तीच्या विरोधामध्ये उभे आहेत आणि हे सर्व मिळून साहेबांना अटॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि खोटे आरोप करत आहेत। ज्या व्यक्तीने 50 वर्षामध्ये शिक्षकांसाठी, शिक्षणासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काम केलेलं आहे, धारावीसारख्या क्षेत्रामध्ये 6000 विद्यार्थ्यांना शिक्षणात त्यांनी आणलं, लोकसहभागातून पैसे गोळा करून त्या मुलींचं शिक्षण त्या व्यक्तीने कंप्लीट करून घेतलं, अशी ही व्यक्ती आहे। आदर्श घोटाळ्यासंदर्भामध्ये जे आरोप त्यांनी केले, आदर्श सोसायटीचे जे सेक्रेटरी आहेत त्यांनी क्लिअर कट लिहिलेलं आहे की अशा कुठल्याही प्रकारचे क्रिमिनल केसेस साहेबांवर नाही आहे। आदर्श घोटाळ्यामध्ये जे कमिशन जे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेली होती, त्या कमिशनमध्ये अभ्यंकर साहेबांचा कुठे संबंध नाही। सीबीआय असेल, ईडी असेल, यांच्याकडे अभ्यंकर साहेबांसुद्धा संदर्भामध्ये कुठलाच काही विषय नाही आहे, तरी सुद्धा साहेबांना अतिशय खालच्या स्तरावर जाऊन यांनी आरोप केलेले आहेत। देशद्रोहापर्यंतचे आरोप या व्यक्तीने सरांच्या विरोधात केलेले आहेत आणि आम्ही त्याचं मोठ्या प्रमाणात खंडन करत आहोत। आम्ही शिक्षक आहोत।
आम्हाला कळतं काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. मला माहिती आहे माझ्या मुंबई शिक्षक मतदारसंघामधील जेवढे काही मतदार आहेत ते नक्कीच ह्या संदर्भातला विचार करतील आणि माननीय जमू अभ्यंकर सरांना पहिल्या पसंतीचं मत देऊन मोठ्या संख्येने विजय करून देतील. कारण की आज जर आम्ही अशा लोकांना निवडून दिले, आज जे भ्रष्टाचार करत आहेत, शिक्षकांना वेगवेगळे आमिष दाखवत आहेत आणि त्यांच्याकडे पैसा आला कुठून आणि नंतर काय करतील हे लोक, तर आम्हाला माहिती आहे आम्हाला काय करायचं आहे. तर अशा सर्व लोकांना मी आव्हान करतो की अशा कुठल्याही आरोपांना, कुठल्याही आमिषांना आपण बळी पडणार नाहीत आणि येणाऱ्या 26 जूनला माननीय जमू अभ्यंकर सरांना पहिल्या पसंतीचं क्रमांकाचं मत देऊन आपण त्यांना मोठ्या संख्येने विजयी करणार एवढी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.